छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी या जगामध्ये कुणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कालही ग्रेट होते, आजही ग्रेट आहेत, उद्या सुद्धा ग्रेट राहतील. लक्षात ठेवा, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, या पृथ्वीवर ऑक्सिजन आहे, जोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये हृदय आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुणीही पुसू शकत नाही आणि त्यांच्या सोबत तुलना कुणाचीही होऊ शकत नाही. परंतु भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस, यांना कधीही शिवाजी महाराजांविषयी प्रेम नव्हतं नाही. हा फक्त स्टंट सुरू आहे. ज्यावेळेस भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवरायांची बदनामी करतो, ज्यावेळेस श्रीपाद छंदम बदनामी करतो, राहुल सोलापूरकर ज्यावेळेस बदनामी करतो, त्यावेळेस हीच सगळी भाजप पुरस्कृत मंडळी कुठं असतात, का गप्प असतात? छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कित्येक भाजपचे प्रवक्ते हे चुकीचं बोलतात, खोटा इतिहास सांगतात, महापुरुषांची यथेच्छ बदनामी करतात. त्यावेळेस हेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठल्या बिळात जाऊन लपतात? यांना फक्त धार्मिक आणि धर्मांध राजकारण करायचंय. धर्माच्या नावावर टार्गेट करून यांना जातीय आणि धार्मिक दंगली घडवायच्यात, जे आज पुण्यात घडलंय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काय बोललं याच्यापेक्षा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली होती, त्यावेळेस हेच भारतीय जनता पार्टीचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे लोक काम मुख गिळून गप्प बसतात. यांना धार्मिक राजकारण करायचंय. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना केली गेली. हे तेच मोदी साहेब आहेत. महाराष्ट्रात आणि देशात भाजपची सत्ता पाहिजे, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेण्यासाठी हे रायगडावर गेले, नतमस्तक झाले. शिवाजी महाराजांच्या नावावर लोकांनी मोदींना मतदान केलं. त्या मोदींची तुलना छत्रपती शिवरायांसोबत करतायत, आमच्या राजासोबत करतायत. त्यावेळेस हेच आज टिपू सुलतानच्या बाबतीत आक्रमक झालेले का गप्प बसले? दिल्लीमध्ये चित्ररथ असतो, कर्नाटकच्या तिथल्या प्रशासनाने टिपू सुलतानचा चित्ररथ केला होता. त्यावेळेस मोदी साहेब समोर बसले होते, त्यांच्या समोरून टिपू सुलतानचा चित्ररथ गेला. का सगळे गप्प बसले? हे या देशात घडतंय ना. टिपू सुलतान त्यांचं काहीतरी कर्तृत्व असेल, काहीतरी चांगलं वाईट केलं असेल, टिपू सुलतानवर प्रेम करणारी ती लोक बघून घेतील. पण महाराष्ट्रात जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे दररोज सत्ताधारी करतायत आणि धर्मांध वातावरण निर्माण करतायत, यांना धार्मिक विद्वेषातून धार्मिक दंगली घडवायच्या आहेत, इतकं साधं सरळ मत आहे. आजपर्यंत छत्रपती शिवरायांच्या नावाचा भारतीय जनता पार्टीने वापर केला. आज जेवढे शिवाजी महाराजांसाठी रस्त्यावर भारतीय जनता पार्टीचे लोक आली, यांना मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय शिवस्मारक होणार होतं. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एकदा भूमिपूजन केलं, जलपूजन केलं. आज 7-8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये शिवस्मारकाचा एक विटीचा सुद्धा रचण्याचा कार्यक्रम झालेला नाही. कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. यावेळेस यांचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का प्रेम उफाळून येत नाही? कित्येक वेळा छत्रपतींच्या संपूर्ण आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रसंगामध्ये खोटा इतिहास घुसडून चुकीचा इतिहास यांची मंडळी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टीवाले का त्या ठिकाणी रस्त्यावर येत नाहीत? सोयीनं भूमिका घेतात. इतकं साधं सरळ मत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मला या ठिकाणी व्यक्त करायचंय. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ज्यांची कोणाची तुलना करायची, एक महिनाभर फक्त तुम्ही शिवाजी महाराजांचा कोणताही गड चढून दाखवा आणि महिनाभर ती प्रक्रिया करा.
बघा तुमच्यात हिंमत आहे का? अहो शिवरायांच्या एकाही गड किल्ल्यावर आयुष्यात तुम्ही साधं कधीही गेले नाही, त्यांच्यासोबत तुम्ही त्यांची तुलना करायला लागले, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आज हे जे पुतळा मावशीचं प्रेम भारतीय जनता पार्टीचं दिसतं, भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो, यांना कधीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम नाही. भारतीय जनता पार्टी किंवा या सगळ्या लोकांचं प्रेम कुणावर आहे? राहुल सोलापूरकरवर आहे, कारण तो संघाचा कार्यकर्ता आहे. श्रीपाद छिंदमवर होतं. अहो एवढंच काय, नागपूरचा तो प्रशांत कोरटकर हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होता. त्याच्या प्रती किती भारतीय जनता पार्टीने निषेध केला, उभा महाराष्ट्र पेटला होता. चकार शब्द काढू शकले नाहीत. हे तेच भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत जे चंद्रकांत दादा पाटलांपासून भाजपच्या प्रत्येक प्रवक्त्यांनी खोटा आणि चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आणि करतायत. त्यावेळेस हे सगळे भारतीय जनता पार्टीतले शिवप्रेमी कार्यकर्ते म्हणून आज जे रस्त्यावर आले, फक्त सत्तेची मस्ती, त्यांना या महाराष्ट्रात पुण्यामध्ये जी सत्ता मिळालेली आहे ती दादागिरीतून किंवा सत्तेचा गैरवापर करून त्यांना उन्माद त्या ठिकाणी छेडायचा आहे, दंगली घडवायच्या. त्याचं हे पहिलं पाऊल आहे. दगडफेकीपर्यंत शिवाजी महाराजांवर यांना प्रेम नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या लोकांनी जर चुकीचं बोललं तर सगळे भाजपवाले तोंडाला कुलूप लावून गप्प बसतात, आणि दुसऱ्यांनी कुणी बोललं की हे रस्त्यावर येतात. मग ह्यांनी कोरटकर, सोलापूरकर, छिंदम, भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह त्या ठिकाणी भूमिका मांडली का सगळे बिळात गप्प होते. अहो सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या भगतसिंग कोश्यारींनी महाराष्ट्रात राज्यपाल असताना यथेच्छ अपमानास्पद त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दलच, ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले म्हणतो, त्या महापुरुषांबद्दल अत्यंत वाईट पद्धतीनं हसून त्या ठिकाणी बदनामी केली. त्यांचाच याच भाजप सरकारने, मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी तीव्र विरोध करून महाराष्ट्राच्या बाहेर ज्या व्यक्तीला हकललं, त्या महाराष्ट्राचा सन्मान त्या राज्यपालांचा, माजी कोश्यारींचा केला. त्यावेळेस हेच भारतीय जनता पार्टीचे लोक कुठे गेले होते? या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला कधी ना कधीतरी द्यावी लागतील. पण भाजपचं आज महाराष्ट्रात जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम दिसतं, हे शुद्ध बेगडी प्रेम आहे. याच्यामध्ये थोडी सुद्धा प्रामाणिकपणा किंवा शिवरायांप्रती निष्ठा या लोकांमध्ये नाही. आम्ही जेम्स लेन प्रकरणापासून प्रत्येक विषयामध्ये पाहतो, कित्येक लेखक, कित्येक पुस्तकांमध्ये यांच्याच लोकांनी लिहून ठेवलंय. ही कुठल्या विचारधारेची माणसं आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही, पण यांना धार्मिक विद्वेषाचं राजकारण करायचंय. टिपू सुलतानला विरोध करतात ही लोक. परभणीच्या, जिंतूरच्या तिथल्या उपमहापौर का मग मुस्लिम समाजाचा याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला. परभणीच्या महापौरांबद्दल हे चर्चा करतात, बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, परंतु स्वतःच झाकून ठेवायचं. अमरावतीमध्ये तुम्ही धार्मिक राजकारण करता, भारतीय जनता पार्टीने एमआयएम सोबत का हातमिळवणी केली, का सेटलमेंट केली, तिथं तुम्ही हेच धार्मिक राजकारण, धर्माचं राजकारण किंवा विद्वेषाचं राजकारण तिथं तुमचं का आडवं आलं नाही. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. मी या सगळ्या प्रकरणाकडं यांचा राजकीय हेतू, धार्मिक विद्वेष आणि खोटारडेपणा याच अंगाने हे सगळं बघतो. सगळे फक्त आमची कशी सत्ता आली आणि आम्ही कसं सत्तेच्या रूपानं मस्तीत आलोय हे आज तमाम पुणेकरांना दाखवलं जातंय. आणि ती दहशत आज माध्यमांसमोर या लोकांनी करून दाखवली, दगडफेक केली. आणि ज्या पद्धतीचं चुकीचं घडतंय फक्त ते भाजपच्या लोकांनी केल्यानंतर हे आज जे लढणारे, आंदोलन करणारे कुठंही दिसत नाहीत. हे वास्तव आहे.
हेच एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी रोखठोक सांगण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासाठी सर्वोच्च आहे. 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे. आज जे रस्त्यावर भांडतायत हे किती लोक 19 फेब्रुवारीला रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं जयघोष करताना दिसतील.